इक्वल्स टू n इंटू a टू दी पॉवर n मायनस 1. हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर आहे का? ओके, याच्या काय कंडिशन आहेत? जेवढं लिमिट दिलंय त्याच्या ऑपोजिटचा फॅक्टर खाली पाहिजे डिवायडेड मध्ये. त्याच्यानंतर इथं कोणताही नंबर आला तर त्या नंबरच्या ठिकाणी जे लिमिट आहे ते लिहायचं आणि एक जेवढा पॉवर आहे तेवढा त्याला देऊन टाकायचा. बरोबर आहे? म्हणजे प्रॉब्लेमला पहिले फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये मांडायचं, नंतर सॉल्व्ह करायचं. बघा एक एक्झाम्पल, आता कालचे तुम्ही खूप छान सॉल्व्ह केलेत. आजचं पहिले एक्झाम्पल पाहूयात आपण. इव्हॅल्युएट लिमिट x टेंड्स टू 1/2. लिमिट x टेंड्स टू किती आहे? 1/2. x क्यूब मायनस 1/8 होल डिवायडेड बाय x मायनस 1/2. लिमिट x टेंड्स टू 1/2 आहे तर अपोजिट फॅक्टर x मायनस 1/2 आहे, काही अडचण नाही. सो सोल्युशन काय करायचं? लेट L is equals to limit x tends to 1/2. Limit x tends to 1/2. X cube minus 1/8 whole divided by x minus 1/2. X minus 1/2. ओके मुलांनो, काय अडचण आहे का यामध्ये? नाहीये. सो लिमिट x टेंड्स टू 1/2. इथं लिहितोय मी x क्यूब मायनस 1/8 ला लिहायचं 1/2 आणि x चा क्यूब होल डिवायडेड बाय x मायनस 1/2. लिमिट x टेंड्स टू a x टू दी पॉवर n मायनस a टू दी पॉवर n अपॉन x मायनस a. आलं फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये. मग इथं लिहायचं बाय युजिंग फॉर्म्युला. बाय युजिंग फॉर्म्युला. Which formula we have to apply is there? Limit x tends to a x to the power n minus a to the power n upon x minus a n into a to the power n minus 1. Here tell me what is the value of a? A ची व्हॅल्यू किती आहे मुलांनो? 1/2 आणि n ची व्हॅल्यू किती आहे मुलांनो? 3 आहे. a ची व्हॅल्यू n ची व्हॅल्यू काय अडचण आहे याच्यामध्ये? नाहीये. So therefore L is equals to n into n म्हणजे किती आहे? 3 into a to the power, a means that 1/2 to the power n minus 1, 3 minus 1. So 3 into 1/2 to the power 3 मधून 1 गेला 2. So 3 into 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 1 3 भागिले 4. ही कशाची किंमत झाली मुलांनो? L ची किंमत. समजलं का मुलांनो? समजलं का? प्लीज कमेंट करा एक वेळेस. का रिपीट करायचंय? सांगा फास्ट ॲज पॉसिबल. वा वा, चला खूप छान, सर्वांना उत्तर देत आहेत सर्वजण. बरं, आता मी प्रत्येकाचं पर्सनली नाव घेणं योग्य नाहीये, पण तरी मी नाव घेतो. ज्यांच्या फीस पेड करायच्या राहिल्यात, त्या आगळे साहेब तुमची फीस पेड करायची राहिली आहे. त्याच्यानंतर आणखीन कोण आहे? नंदुरे साहेब, तुम्ही ऍडमिशन करून टाका एकदा. आगळे नाहीये का? ठीक आहे, चला हे झालं असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नेक्स्ट पण तुम्ही सॉल्व्ह करा. मला सांगा त्याचा आन्सर काय आहे. सेकंड वन, इव्हॅल्युएट लिमिट x टेंड्स टू 1/3 x स्क्वेअर मायनस 1/9 अपॉन x मायनस 1/3. त्याला सांगा मुलांना याचं उत्तर मिळणार तुम्हाला. पटकन कमेंट करून सांगायचे. हे झालं की तिसरा इथे एक देतो मी आजचा प्रॉब्लेम आपण पाहूया तो सर्वजण मिळून. लिमिट x टेंड्स टू सॅमसंगचा मोबाईल घ्या बरं एकदा.
नाही, पार्ट सेकंडचा आहे का बुक? पार्ट फर्स्ट आहे आपल्याकडे, सेकंड याचं उत्तर सेकंडचं सांगा मला, आन्सर काय येईल? बरं, आन्सर सांगितलंय 2/3 n इंटू म्हणजे 2/3. अगदी बरोबर आन्सर आहे, खूप छान. काय भारी रिस्पॉन्स मुलांना तुमचा, एकच नंबर. Limit x tends to 2, x to the power -3 minus 2 to the power -3 divided by x minus 2. -3 आलं, ठीक आहे, चेक करू आपण. चला, हे तुम्हाला जमलंय, सेकंड कन्सिडर करतो मी. त्याला जमलं नसेल त्याला प्लीज कमेंट करून सांगा. सोल्युशन इथं लिहितोय मी, लेट L is equals to limit x tends to x to the power -3 minus 2 to the power -3 divided by x minus 2. ओके, मग आता काय करणार मुलांनो, इथं लिमिट x टेंड्स टू 2 आहे तर डिवाइड मध्ये x मायनस, काही अडचण नाही आहे इथपर्यंत. फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये ऑलरेडी येते. तर बाय युजिंग फॉर्म्युला, काय फॉर्म्युला मुलांनो, लिमिट x टेंड्स टू a x to the power n minus a to the power n upon x minus a, n into a to the power n minus 1. आता हिअर सांगा बरं मुलांनो, हिअर व्हॅल्यू ऑफ ए किती आहे? 2 आणि व्हॅल्यू ऑफ n किती आहे मुलांनो? -3. बरोबर आहे. बाय फॉर्म्युलानुसार आपल्याला काय लिहिता येईल? सो देअरफॉर L इज इक्वल्स टू n इंटू n मीन्स व्हॉट? -3 इंटू a म्हणजे 2 टू दी पॉवर n minus 1, -3 -1. लक्ष द्या, हे -3 आणि 2 टू दी पॉवर -3 -1 -4. लक्ष द्या थोडं. हे -3 जशाचं तसं पॉवर निगेटिव्ह मध्ये, त्याला पॉझिटिव्ह मध्ये करायचं. म्हणजे काय करणार आपण? 1 डिवायडेड बाय 2 टू दी पॉवर 4. बरोबर आहे, कारण निगेटिव्हचा पॉवर पॉझिटिव्ह मध्ये करायचा. तर घातांकाचा नियम a टू दी पॉवर -n याला लिहू शकतो आपण 1 अपॉन a टू दी पॉवर n. म्हणजे जर पॉवर निगेटिव्ह असेल त्याला पॉझिटिव्ह करायचं तर 1/च्या फॉर्म मध्ये यायचं. मग इथं पॉवर निगेटिव्ह होता, त्याला 1/2 टू दी पॉवर 4 केलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करणार आपण सांगा? 3 1 3, सो -3 डिवाइड बाय 2 टू दी पॉवर 4 आहे. तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. संपलं. सो -3/16. दिस इज युअर फायनल आन्सर. बऱ्याच जणांनी काहीतरी म्हणजे 2 टू दी पॉवर डायरेक्टली 4 केलं, 16 16 त्रिक 48. नाही, निगेटिव्ह पॉवर आहे, डायरेक्टली पॉवर कसं करता येईल तुम्हाला? सिम्प्लिफाय करायला लागते. समजलं हे? हॅलो गाईज, समजलं का? चला ओके, ठीक आहे. घ्या स्क्रीनशॉट घ्या पटकन, चला स्क्रीनशॉट घ्या. इथं सेकंड झालेलं आहे तुमचं, याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट आपल्याला वेगळ्या टाइप मध्ये पाहायचंय आता.
कुणाला रिपीट करायचं तर नाही आहे ना? चला. ओला आहे ना? चला मुलांनो ऐका आता, हे थोडं इम्पॉर्टंट आहे. हे एक्झामला ना आपल्या MSc ला म्हणा किंवा JEE ला म्हणा आपल्याला MCQs मध्ये हा 2 मार्काला ते 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. हे काय म्हणतंय, इफ लिमिट एक्सटेंड्स टू 4 आहे, x to the power n minus 4 to the power n divided by x minus 4 is equals to 48. असं असताना n कुणाला बिलॉंग्स करते? कॅपिटल n ला. बिलॉंग्स टू, दिस इज द सिम्बॉल ऑफ बिलॉंग्स टू. बिलॉंग्स टू. आता तुम्ही म्हणणार आहे बिलॉंग्स टू काय भानगड आहे? बिलॉंग्स टू म्हणजे आपण म्हणतो ना तुम्ही कुणाला बिलॉंग्स करता किंवा कोणत्या कास्टला बिलॉंग्स करता, तर जे बिलॉंग्स करतात म्हणजे त्या गटामधील, बरोबर आहे, त्या गटामधील, तर n हे कोणत्या गटामधलं आहे? कॅपिटल एनच्या. आणि कॅपिटल एन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे कोणत्या नैसर्गिक संख्या, म्हणजे जी n ची किंमत आहे, जी n ची किंमत तुम्हाला काढायला सांगितली ती n ची किंमत कोणता नंबर आला पाहिजे? नॅचरल नंबर आला पाहिजे. एक हिंट आहे ती आपल्याकडे. आणि नॅचरल नंबर हे स्टार्ट फ्रॉम 1, 1 पासून सुरू होतात नॅचरल नंबर आणि ते सर्व पॉझिटिव्ह असतात. त्यामुळं n ची व्हॅल्यू ही कॅपिटल मध्ये येणार एवढं फिक्स झालं, ती नॅचरल नंबर मध्ये येणार एवढं लक्षात आलं. म्हणजे स्मॉल n बिलॉंग्स करायला कॅपिटल n ला, म्हणजे n ची व्हॅल्यू, स्मॉल n ची व्हॅल्यू ही नॅचरल नंबर येणार आहे. तर प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी इजी गोष्ट त्याची दिलेलं आहे. दिलेलं नसेल तर लेट न सुरुवात करतो, असेल तर गिवन न सुरुवात करायचं. जी गोष्टचं साइन आहे. सो गिवन मध्ये काय दिले आपल्याला? लिमिट x टेंड्स टू 4 x to the power n minus 4 to the power n divided by x minus 4 is equals to 48. बरोबर आहे मुलांनो? ओके. मग इथे डायरेक्टली लिमिट x टेंड्स टू 4 आहे, डिवाइडेड मध्ये x minus 4. इथं जेवढं लिमिट आहे तेवढंच आहे, x चा जेवढा पॉवर आहे तेवढा. ऑलरेडी हे सगळं फॉर्म्युलेच्या फॉर्म मध्ये डायरेक्टली लिहायचं बाय युजिंग फॉर्म्युला. बाय युजिंग फॉर्म्युला. आपल्याला इक्वेलिटी करायची आपल्याला तिथे. तुम्हाला समजलं? समजा जास्त तुम्हाला ट्रेस द्यायची गरज नाही. n इज इक्वल्स टू किती म्हणायचं? 2. कोण म्हणतंय? ललित म्हणतंय. ठीक आहे, ते पाहू ना आपण. ललितचं म्हणणं आहे ना, पाहूया ललित काय येते. लिमिट x टेंड्स टू a x to the power n minus a to the power n upon x minus a n into a to the power n minus 1. ओके मुलांना, तर काय करणार सांगा बरं आपण इथं. सो देअरफॉर इथं हिअर वाटलं इथं लिहितो, हिअर व्हॅल्यू ऑफ a म्हणजे किती आहे रे? 4. आणि n म्हणजे काय म्हणतो? nच आहे. n म्हणजे nच आहे. तर देअरफॉर सांगा बरं, n इंटू n म्हणजे nच आहे, इंटू a टू दी पॉवर a म्हणजे 4 म्हणजे काय? 4. n म्हणजे nच आहे, इंटू a म्हणजे 4 टू दी पॉवर n minus 1 इज इक्वल्स टू किती आहे मुलांना इथं? 48. बरोबर आहे. आता इथं थोडं लॉजिक लावलं पाहिजेत आपल्याला. म्हणजे इथं जसं आहे का तसंच इथं आलं पाहिजे. म्हणजे 48 ला अशा फॉर्मॅट मध्ये मांडायचंय, पण अशा फॉर्मॅट मध्ये मांडता वेळेस पण 48 मध्ये काही बदल झाला नाही पाहिजे. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो आपण जे करतो ना. हो सॉरी सर, यांची व्हॅल्यू 3 आहे. बरं बरं ठीक आहे ललित. योगेश बर नाही 4 नाही, ते पाहूयात. बघा बघा, लक्ष द्या, लक्ष द्या मुलांनो. n इंटू 4 टू दी पॉवर n minus 1 म्हणजे 48 आपल्याला अशा पद्धतीने लिहायचे, तर ह्या फॉर्मॅट मध्ये लिहायचे. आणि त्याचे उत्तर तर म्हणजे त्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तरी पण उत्तर बदल नाही झाला पाहिजे, म्हणजे 48 झालं पाहिजे उत्तर. मग 48 ला 3 गुणिले 16 असं लिहिलं. 16 त्रिक 48. n इंटू 4 टू दी पॉवर n minus 1 बरोबर आहे. मग 3 मग हे आता मला सांगा 16 हा कायचा वर्ग आहे? 4 चा. मग 16 ला 4 चा वर्ग असं लिहिलं. 4 चा वर्ग असं लिहिलं. n इंटू 4 टू दी पॉवर n minus 1 इज इक्वल्स टू 3 इंटू 4 टू दी पॉवर. ह्या 2 ला मी असं लिहू शकतो का रे? 3 वजा 1. 3 मधनं 1 गेला तर किती येणार? 2. मग तुम्ही म्हणाल याची काय गरज? येऊच लागलं ना.
येईल हे, पण ह्या फॉर्म मध्ये मांडायचं. एन एन 4 4 -1, मग एन म्हणजे किती? 3, इथे 3च आहे ना, 3 - 1 त्या फॉर्म मध्ये मांडण्यासाठी. मग याचा अर्थ ह्या दोघी जर इक्वॅलिटी केली तर सांगा बरं इथं. सो देअरफॉर यांची उत्तर किती मिळाली मुलांनो? 3 मिळाली. काय मिळाली? 3. समजलं का नाही? बरोबर समजलं का नाही? बरं, कुणाला वाटत असेल रिपीट करायचं त्याने आम्हाला पाठवा. इथं थोडं इथं कन्फ्युजन होण्यासारखं आहे. म्हणजे 48 ला 3 गुणिले 16, 16 त्रिक 48, मग 3 जशाच तसे. या 16 ला 4चा वर्ग लिहिला 3. आता हे जे 4चा वर्ग आहे तर 2 आहे, त्या ठिकाणी 3 वजा 1 लिहिलं. कंपॅरिझन एन एन 4 4 एन -1 म्हणजे यांची व्हॅल्यू 3 आहे. रिपीट करायचं का नाही करायचं? गाईज रिपीट करायचं का नाही? नाही करायचं ना? नो. ओके, चला ठीक आहे वीरेंद्र. ओके, घ्या स्क्रीनशॉट घ्यायचा. घ्या स्क्रीनशॉट घ्या. झालं का? ओके, घेतलाच असेल सर्वांनी स्क्रीनशॉट. लिहून काढायचे आपल्याला. कशाची रे राजकुमार? बर, अरे राजू काम आहे बाकी तिथं. काम आहे म्हणलं बाकी. हा, limit x tends to 1, x to the power 4 minus 1 divided by x minus 1 is equals to limit x tends to a, x to the power 3 minus a to the power 3 divided by x minus a. तर हे म्हणते find all limit x tends to a, x cube minus a cube divided by x minus a. हे ऑलरेडी फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आहे, तरी पण त्याला मांडूया थोडं. लिमिट x टेन्स टू 1, x to the power 4 minus 1 1 to the power 4 divided by x minus 1. Limit x tends to a, x cube minus a cube
stop the हॅलो आला कसं काय झालं 102 च्या ठिकाणी 104 आलं होतं ते इथं 14 आलं ना चेंज झालं कसं काय अचानक कसं काय येतोय आता चला ठीक आहे द्या लक्ष द्या इफ हा जो प्रॉब्लेम आहे आपण घेतलाय इफ हे प्रॉब्लेम इज इक्वल्स टू ही एक टर्म दिलेली आहे आणि ते म्हणते फाइंड ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ च्या जितक्या पॉसिबल व्हॅल्यूज असतील तितक्या फाइंड आउट करून घ्या असं म्हणताय ते ठीक आहे तो सरचा आवाज यायलाय म्हणून सरला फोन कर बरं सरनं काय केलंय तिकडनं बरं ते महेश तुमचे आन्सर येत आहेत ठीक आहे बघा प्रॉब्लेम दिलाय तो जशात तसा लिहून काढला लिमिट एक्सटेंड्स टू 1 फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये नाही इथं नंबरच्या ठिकाणी इथं जेवढं लिमिट आहे तेवढं देऊन टाकायचं एक्सचा जेवढा पॉवर आहे तेवढा दिला ऍज इट इज हे जशाच तसं हे फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आलं हे फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आहे बाय युजिंग फॉर्म्युला हे सूत्र वापरायचंय n into a to the power n minus 1 सो n into म्हणजे काय काय झालं रे काय n म्हणजे काय रे 4 into a to the power 1 to the power n minus 1 4 minus 1 is equals to n म्हणजे 3 into a म्हणजे a चे power n minus 1 4 as it is ठेवलं 1 to the power 3 into a square 3 into काय मुलांना a square चला बघा हे चार दशाचे तसे एक चा घन एक इथं लिहायचं 3a square ओके सो देअरफॉर 3a square 4 1 4 प्लस 4 तिकडे गेले तर -4 इज इक्वल्स टू 0 किंवा जशा तसं ठेवा कशाला उभं त्याला खेळत असायचं याची तर व्हॅल्यू फाइंड आउट करायची ना आपल्याला बघा 4 1 4 बरोबर 3a चा वर्ग 3 गुणाकारात इकडे आल्यावरती भागाकारात 4/3 बरोबर a चा वर्ग so therefore a square is equals to 4 divided by 3 taking square root on both sides दोन्ही साइडला काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट द्यायचे so square root of a square is equals to plus minus square root of 4 divided by 3 square root square get cancel a is equals to plus minus 2 छेद वर्गमुळात 3 संपलं हे तुमचं काय फायनल आन्सर समजतंय का अरे नंदुरे तुलाच कसा आवाज आलाय रे जाधव सरचा दुसरे कोणीच काही म्हणेनात ए दुसरे कोणाकोण जाधव सरचा आवाज यायलाय रे काय मुलांनो कुणाकुणाला जाधव सरांचा आवाज येतोय नाही नाही ते का रेकॉर्डिंग काय जाधव सरची रात्रीचे लेक्चर झालंय झोप 9:30 ते 10:15 तर त्याचा आवाज आणखीन कानात फिरायलाय त्याच्या काय माहित आता तर क्लिअर झालं म्हणायला ऑल क्लिअर म्हणायला नंदुरे
कमेंटच करू वाटतात काय कडूला. चला ठीक आहे, झालं हे. तर आपले 10 मिनिटं फुकट गेले हे. झालं का रे? हे बाबांनो, झालंय काय? स्क्रीनशॉट घ्या. चला, घेतला तर असेल तुम्ही, ते काय सांगायची गरज नाही. वेळ झालेला आहे आपला. जस्ट अ मिनिट, मी बघतोय आणखीन एखादा प्रॉब्लेम आहे का त्या टाईपचा आपल्याला बघण्यासाठी. चला, थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम संपलेले आहेत. उद्या सुट्टी राहील. परवाच्या दिवशी आपण आणखीन एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन, म्हणजे फॉर्म्युला मेथड मध्ये आणखीन एक वेगळ्या टाईपचे क्वेश्चन राहिले तर तेवढे घेऊयात आपण. नेक्स्ट फॅक्टोरायझेशन मेथड आपण सोमवारी डिस्कस करणार आहोत, किंवा सोमवारी फॉर्म्युला मेथड जेवढी आहे तेवढी होऊन जाईल आपली. ठीक आहे. बरं, आपण कॅमेरा आणला, त्या कॅमेरा